धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वतु संजय. धृतराष्ट्र संजयनं हा प्रश्न विचारत आहेत. धृतराष्ट्र हे हस्तिनापूरचे राजा होते आणि हा संजय जो आहे हा त्यांच्या राजदरबाराचा सारथी होता. पण संजयला तिने प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की व्यास महर्षींनी, जे धृतराष्ट्राचे वडील होते, त्यांनी संजयला दिव्य दृष्टी प्रदान केली होती. ज्यावेळेला महाभारताचं युद्ध सुरू झालं त्यावेळेला धृतराष्ट्र हे अंध असल्यामुळं हे राजदरबारात हस्तिनापूरमध्येच बसून होते. त्यावेळेला त्यांना त्या युद्धाची संपूर्ण माहिती कळावी ह्यासाठी व्यास महर्षी आले होते आणि त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलं की तुला मी दृष्टी देऊ का. तर त्याने सांगितलं आहे की महायुद्ध होणार आहे आणि हे अनेक आपले लोक मरतील, तर ते काय मला बघण्याची इच्छा नाही. तुम्ही आमच्या ह्या संजयला दिव्य दृष्टी द्या. त्याप्रमाणे त्या संजयला दिव्य दृष्टी प्राप्त करून दिली. आणि मग संजय कुरुक्षेत्रावरती ज्या घटना घडत होत्या, जे 18 दिवस मोठं युद्ध झालं, ते युद्धाची बित्तम बातमी सगळी धृतराष्ट्रांना तो सांगत होता त्या दिव्यदृष्टीच्या आधारे. तर हा महाभारताचा जो मोठा युद्धाचा प्रसंग झाला त्याच्यावरती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो मार्ग दाखवला तो गीतेच्या रूपानं प्रगट झाला. आणि ही भगवद्गीता जी आहे 700 श्लोकांची, यामधला हा पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. आणि ह्या श्लोकामध्ये धृतराष्ट्राचं हे प्रश्न आहे. भगवद्गीतेविषयी अनेक महापुरुषांनी त्याचा अर्थ काय हा सामान्य जनतेला अनेक वर्ष सांगत आलेले आहेत. भगवान शंकराचार्यांनी गीता भाष्य ह्या शंकर भाष्य हे आपल्या भगवद्गीतेवर केलेलं आहे. पण शंकर भाष्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की पहिल्या अध्यायाविषयी त्यांनी काय फारसा विश्लेषण न करता दुसऱ्या अध्यायाचा जो सांख्ययोग आहे त्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून भगवान शंकराचार्यांनी आपलं भाष्य सुरू केलेलं आहे आणि ते गीतेच्या शेवटीपर्यंत त्यांनी नेलेलं आहे. तर हा पहिला जो अध्याय हा अर्जुन विषाद योग. पण ह्या भगवद्गीतेविषयी शंकराचार्यांनी जसं शंकर भाष्य लिहिलं तसं लोकमान्य टिळकांनी कर्म योग धरून गीता रहस्य लिहिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. महात्मा गांधींनी अनासक्त योग सांगितला. विनोबा भावेने गीताही सांगितली. असे अनेकानेक महापुरुषांनी भगवद्गीतेवरती शेकडो वर्ष अनेक प्रकारची व्याख्यानं दिली आणि जनतेला मार्ग देण्याचा प्रयत्न केला. जे कर्मापासनं जे धर्मापासनं वंचित होत आहेत त्या सर्वांना धर्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, हे जे श्रीकृष्णाने अर्जुनाला अमृताचा डोस दिला तो सगळ्या जनतेला ह्या महापुरुषांनी पाजला. पण यामध्ये गंमत अशी आहे की धृतराष्ट्राला स्वतः तो राजा असताना देखील आणि ह्या भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य अशा मोठ्या मोठ्या अतिरथी महारथी ज्ञानी लोकांचा भगवान श्रीकृष्णाचा संग प्राप्त होऊन देखील आणि श्रीकृष्णानं अर्जुनाला भगवद्गीता दिली होती, तर त्यातलं ज्ञान ह्या धृतराष्ट्राला सांगून देखील त्यानं आपली जी वृत्ती आहे ती काही सोडली नव्हती. तो स्वतः शारीरिक दृष्टिकोनातनं अंध होता, त्याला दिसत नव्हतं. तो हा सत्यवती आणि शंतनूचे जो विचित्रवीर्य झाला, त्यांचा जो विचित्रवीर्य नावाचा मुलगा होता, चित्रांगदा विचित्रवीर्य, तर त्यांना ज्या विचित्रवीर्याला ज्या बायका होत्या अंबिका अंबालिका त्यांच्यापासून व्यासांच्याद्वारे हे धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर अशी 3 मुलं झाली. त्यातला धृतराष्ट्र अंध होता, पांडू शरीरानं चांगला होता, पण त्यामुळे त्याला पहिल्यांदा राजा केलं होतं हस्तिनापूरचा. आणि मग काही काळानं तो वनामध्ये निघून गेल्यानंतर धृतराष्ट्र त्या ठिकाणी गादीवर आले होते. पण काही काळानंतर हे पांडव सगळे वनातनं आल्यानंतर पांडवांना युधिष्ठिराला त्यांनी युवराजपद दिलं विदुर आणि भीष्माचार्यांच्या सांगण्यावरनं. तर त्याचा परिणाम काय झाला की कौरवामध्ये विशेष करून दुर्योधनाला अत्यंत त्याचा चीड आली आणि तिथनंपासून युद्धाची बीजे रोवली गेली की सातत्यपूर्ण ह्या पांडवांचा अपमान करणं आणि त्यांना राज्यापासून कसं दूर करता येईल ह्यासाठी दुर्योधनानं अनेक प्रकारची कपट कारस्थानं केली. त्यामध्ये त्यानं अनेक वेळेला
वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्यावरती नामुष्कीच्या परिस्थिती आणल्या. अगदी आपला त्यांचा जो मामा होता दुर्योधनाचा, त्याची संग म्हणजे शकुनी मामा, तिची संगत घेऊन तो द्यूतविद्या म्हणजे आज आपण जे गॅम्बलिंग म्हणतो किंवा हात चालाकी करण्याचे प्रकार, तर त्यातला तो माहीर होता. तर त्यानं ह्या सरळ मुलांना फसवलं आणि त्यानं राज्य आपलं त्या डावावर लावायला लावलं. आणि त्यानंतर त्या म्हणजे द्यूतामध्ये आपल्या जी द्रौपदी होती तिला पण पणाला लावायला लागलं आणि त्या सगळ्यांचं ते राज्य काढून घेतलं. त्या द्रौपदीचा अपमान केला. 12 वर्ष त्यानं वनवास भोगायला लावला, 1 वर्ष विजनवास भोगायला लावला. असं दुर्योधनानं केलं. त्यावेळेला धृतराष्ट्र मौनामध्ये राहिला. त्यानं हे सगळं जे चुकीचं चाललेलं आहे म्हणजे धृतराष्ट्रानं आपला युधिष्ठिराला राज्यापासून दूर करणं किंवा हे पांडवांना वनात पाठवणं किंवा त्यांच्या द्रौपदीचा अपमान करणं हे प्रत्यक्ष घडत असताना देखील धृतराष्ट्र कायम गप्प राहिला. त्यानं कधीही दुर्योधनाला विरोध केला नाही, कारण दुर्योधनावर त्याचं विशेष प्रेम होतं. आणि दुसरं असं होतं की त्याला सत्तासुख आणि राज्यसुख हे सोडायचं नव्हतं अंतर ह्याच्यातनं. तर त्याचा परिणाम म्हणून काय झालं की पांडवांना अनविनित दुःखाला सामोरं जायला लागलं. भगवान श्रीकृष्णांची संगती असल्यामुळं अनेक प्रकारची तिने ह्या दुर्योधनांना संकट टाकून देखील श्रीकृष्णानं ह्या पांडवांचं पालन केलं. ज्यावेळेला युद्ध म्हणजे ते वनातनं परत आले आणि तिने राज्य परत मागितलं की आम्हाला आता राज्य द्या, तर त्यावेळेला त्यांनी नकार दिला. श्रीकृष्ण तिथं स्वतः गेले मध्यस्थी करायला. तर श्रीकृष्णानं दुर्योधनाला सांगितलं, श्रीकृष्ण म्हणाले की 5 गावं तरी मिनिमम द्या. तर दुर्योधन म्हणाला की मी त्यांना सुईच्या आग्र्यावर एवढीसुद्धा त्यांना जमीन देणार नाही. त्यावेळेला युद्धाची सुरुवात झाली आणि मग युद्ध सुरू झालं. आणि ज्यावेळेला युद्ध सुरू झालं ते महाभयंकर झालं. ह्याच्यामागचं कारण असं होतं की धृतराष्ट्र हा कायम दुर्योधनाचं ऐकत गेला. तो स्वतः अंध होता पण प्रत्यक्षात राजा होता. राजाचं काम असतं की राज्याला आणि समाजाला एक दिशा देणं, ज्याला व्हिजन म्हणतात, की ज्यातनं त्या राज्याचं, प्रजेचं आणि संपूर्ण एकंदर मानव समाजाचं कल्याण होतं. पण ह्या ठिकाणी हा मोहामध्ये अडकलेला होता. आपल्या मुलाच्या प्रेमात अडकलेला जो बाप आहे तो मुलगा चुकीची कामं करतोय असं देखील बघून देखील त्यानं त्यासाठी दुर्योधनाचीच री ओढली. श्रीकृष्ण अर्जुनाची बाजू घेऊन श्रीकृष्णाने अनेक प्रकारे सांगितलं आहे की हे ज्या पद्धतीनं तुमचं चाललेलं आहे हे अयोग्य आहे, तर तुम्ही धर्माचं पालन करा. पण धर्माचं पालन, क्षत्रियांचं धर्माचं पालन जे आहे ते प्रजेचं रक्षण करणं, प्रजेला सुखात ठेवणं आणि प्रजेला अनाचार आणि दुष्ट हिंसेपासून दूर करणं. पण हे जे दुष्ट आणि कपटी डाव टाकत दुर्योधन, दुःशासन आणि त्याची जी सगळे शकुनी ह्या सगळ्या लोकांच्या कपट जाळामध्ये जे चाललेली कारस्थान होते ह्याला धृतराष्ट्रानं मूक संमती दिली. त्यातनं महायुद्ध झालं आणि संपूर्ण जे कौरव कुळ आहे त्याचा विनाश झाला.